नमस्कार मंडळी, मी तेजू सावंत आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज आली आहे हम्पीमधील विजय विठ्ठल मंदिरामध्ये. तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रातील जे पंढरपूर येथे जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती इथूनच या मंदिरातून तिकडे नेऊन पूजलेली आहे अशी आख्यायिका आहे. तर आपण या व्हिडिओमधून या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात. तर इथे आल्यावर आपलं पर्सनल व्हेइकल पार्क करून यांच्या इलेक्ट्रिक व्हेइकलमधून आपण इथून पुढे मंदिरापर्यंत जाऊ शकतो आणि इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे आणि एक दुसरा मार्ग म्हणजे आपण पूर्ण चालतही जाऊ शकतो. तर आम्ही आता या इलेक्ट्रिक व्हेइकलमधून आम्ही जातो आहे. तर जाऊयात पुढे आणि माहिती घेऊयात आपण सगळी. आत्ता आपल्यासमोर शिल्प दिसत आहेत, म्हणजेच उभे खांब दिसत आहेत. हे खूप लांबपर्यंत पसरलेले आहेत आणि सर्व खांब बाजारपेठेचे आहेत. पूर्वीच्या काळामधील आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजारपेठ ही ओळखली जायची आणि तसेच सोन्याची बाजारपेठ म्हणून सुद्धा ओळखली जायची. विशेष करून इथे घोड्यांचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात चालायचा आणि ही बाजारपेठ विठ्ठल मंदिराच्या अगदी समोरच आहे. आणि तुम्ही बघू शकता हा रोडसुद्धा खूप अरुंद आहे आणि त्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की ही बाजारपेठ किती मोठी असेल त्याचा. आणि हे समोरच आपल्याला दिसतंय ते आहे विजय विठ्ठल मंदिर. तर आपण आता मंदिरामध्ये पण जाऊया. हे बघा, इथून जातानाच तुम्हाला ही पूर्णच्या पूर्ण दगडांनी बांधलेली मोठीच्या मोठी बाजारपेठ दिसते. ही सगळी दुकानं आहेत, तिथे मोठी बाजारपेठ भरायची. मंदिराच्या डाव्या उजव्या आणि समोरच्या साईडला पूर्ण ही अशी दगडांची बाजारपेठ आहे. आणि हे आहे आपल्या मंदिराचं प्रवेशद्वार म्हणजेच गोपूर. आणि हे गोपूर 3 ते 4 मजली आहे आणि या मंदिराची एंट्री फी भारतीयांसाठी 40 रुपये आहे. आणि इथे एंट्रीची आपण तिकीट दाखवून आपण पुढे आल्यावर मुख्यद्वारामधून आत आल्यावर अगदी समोर आपल्याला दिसतंय मंडळी, तो आहे रथमंडप किंवा रथमंदिर. याच्या एक्झॅक्टली पाठीमागे आहे ते म्हणजे विठ्ठल मंदिर. मंडळी, हे हम्पीची आणि भारताची शान असणारी वास्तुशिल्पकला आहे. आपल्या भारतीय चलनातील 50 रुपयांच्या नोटेवर सुद्धा हम्पीतील याच रथ मंदिराचं चित्र आहे. या रथ मंदिरावर आपल्याला तळापासून भरपूर सुबक नक्षीकाम केलेलं दिसतं. पूर्ण भरीव दगडी चाकं आहेत. विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानला जातो आणि विष्णूचं वाहन म्हणजे गरुड, म्हणून या गरुडासाठी हा रथ आहे. म्हणून याला गरुड रथसुद्धा म्हटलं जायचं. पूर्वीच्या काळामध्ये याच्यामध्ये गरुडाच्या प्रतिमेचे पूजन केलं जायचं. आणि याच्या अगदी समोरच हे म्हणजे विठ्ठल मंदिर आहे. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्यामुळे आतमध्ये एंट्री देत नाही आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सुबक कोरीव काम असं केलेलं आहे ना, बघून एकदम थक्क व्हायला होतं. तुम्ही खरोखरच इथे भेट द्या. खरोखरच खूपच सुंदर असं नक्षीकाम पूर्ण केलेलं आहे. आणि हे जे खांब दिसत आहेत ना, हे सगळे म्युझिकल पिलर्स आहेत. या पिलर्समधून वेगवेगळ्या ध्वनीची निर्मिती होते. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मंदिरामध्ये आरती वगैरे व्हायची तेव्हा उपस्थित लोक हे खांब वाजवून एक ध्वनीची निर्मिती करायचे आणि खूप सुंदर म्युझिक निर्माण होत असे. याचे बरेचसे व्हिडिओ आपण यूट्यूबवर आजही पाहू शकतो. मंदिराची पुढची बाजू बंद असल्यामुळे मंदिराच्या पाठीमागून एंट्री करावी लागते. या मंदिराच्या गाभाऱ्यात आता मूर्ती नाही आहे, फक्त चौथरा आहे. आणि याच मंदिरातील मूर्ती नंतरच्या काळामध्ये पंढरपूरमधील मंदिरात पूजन केलं गेलं आहे. आणि एक या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये प्रदक्षिणा मारण्यासाठी आपल्याला भुयारी मार्ग आहे. गाभाऱ्याच्या खाली तळमजला प्रदक्षिणा मार्ग आहे. हे एक स्थापत्यकलेचा खूप उत्कृष्ट असा नमुना असलेलं हे एक मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला लग्न मंडप आहे आणि त्यावर सुद्धा खूप सुंदर अशी बारकाईने केलेली कलाकुसर आहे. आधीच्या काळी येथे लग्न पार पडायचे. तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला सार्वजनिक भोजनालय आहे आणि त्याच्याच बाजूला भोजनगृह सुद्धा आहे.
जर तुम्हाला इतिहासाची, भूगोलाची, जर जुन्या गोष्टी जाणून घ्यायची आवड असेल तर तुमच्यासाठी हम्पी हा एक बेस्ट पर्याय असू शकतो. तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे.